आमच्या शेतात मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. आमच्या शेतात मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. आज कुणाचं? शिवसेनेची. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 168 मध्ये झालेल्या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट सुधीर खातू यांचा पराभव झाला. मात्र या पराभवातही त्यांनी दाखवलेली संयमित, शांत आणि कृतज्ञ भूमिका ही राजकारणात दुर्मिळ ठरणार असून अनेकांच्या मनाला भावून गेली. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही गोंधळ, आरोप प्रत्यारोप न करता ॲडव्होकेट सुधीर खातू यांनी सायंकाळी श्री सर्वेश्वर देवालयात जाऊन महादेवाचे दर्शन घेतलं. विजय पराभवाच्या पलीकडे जाऊन ईश्वरचरणी नतमस्तक होत त्यांनी या लढ्यात आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या, प्रेम करणाऱ्या आणि साथ देणाऱ्या प्रत्येक मतदारांचे मनापासून आभार मानलं. जनतेचा विश्वास आणि प्रेम हेच माझं खरं भांडवल आहे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पराभव स्वीकारलाय. सत्ता असो वा नसो, जनतेशी असलेली नाळ कधी तुटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. ही लढाई जरी निवडणुकीत हरलो असलो तरी जनतेसाठीचा संघर्ष, समस्यासाठीचा आवाज आणि प्रभागाच्या विकासासाठीची धडपड मात्र अखंड सुरूच राहील असा विश्वास त्यांनी कार्यकर्ते व समर्थकांना यावेळी दिला. तसंच कुर्ल्यातील सर्व मतांचे मी आभार मानतो. अगदी तक्क्यावाडपासून कपाड्या नगरपर्यंत, हरी मस्जिदपर्यंत सर्वांचे आभार मानतो. कारण का सर्व समाजाने मला भरभरून मतं दिली. काही अफवा उठवल्या गेल्या बुरख्याबद्दल, काही अफवा उठवल्या गेल्या इतर गोष्टींबद्दल. जर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला अफवा उचलाय तर ह्या गोष्टी कधीच बोलल्या गेल्या नाही कुठल्याच. आणि इलेक्शनच्या वेळी लोकांना दिशाभूल करून अफवा उडवून मतांचं परिवर्तन करायचा प्रयत्न केला, पण मतं योग्य ठिकाणी गेली होती. पण कुठेतरी ज्या ईव्हीएमला अख्ख्या दुनियेने बहिष्कार टाकलाय, आपल्या भारतातच का सुरू आहे हे कळत नाही. संपूर्ण वातावरण खूप छान होतं. मला कॅल्क्युलेशनप्रमाणे 15,000 मतं अपेक्षित होती, पण 25% लोकांनी थोडा घोटाळा केला आणि 75% मशिनीमुळे झालेला, ईव्हीएम मशिनीमुळे. बाकी कुणाला काही दोष नाही. मशिनीमध्ये घोळ झाला असं तुम्ही म्हणताय, तर मशिनीच्या संदर्भात काही कोर्टामध्ये किंवा असे काही दाद मागणार किंवा त्याच्या संदर्भात काही तक्रार वगैरे काही करणार निवडणूक आयोग वगैरे? नाही, माननीय कोर्टापुढे दाद मागायला काहीच हरकत नाही. पण इथे अख्खा पक्ष जर पळवला आहे तर काही होऊन देत नाहीये सरकार. तर छोट्याशा ह्या दादनी काय होणार? काही नाही होणार. ते मला माहिती आहे, काय होऊ शकत नाही. तर इथून पुढे काय तुमची भूमिका असणार आहे? पक्ष संघटनेमध्ये कशी काही समजा तुम्ही जबाबदारी दिली त्याच्या संदर्भात नवीन काय फेरबदल अपेक्षित आहेत असं मला? नाही, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप छानपणे काम केलेलं आहे आणि ह्यापुढे पण मशाल खूप जोरात चालणार. हिंदू तसंच मुस्लिम समाजाने चांगली भरभरून मतं दिली होती, पण अनपेक्षितपणे ईव्हीएम मशीनमुळे काहीतरी गडबड झाली असावी, त्यामुळे असा हा निर्णय आलेला आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 168 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार डॉक्टर सहिदा खान या विजयी झाल्या आहेत. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.